अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। तुम्हा सर्वांच्या चांगल्याच्या स्वामी महाराज पूर्ण करो। महाशिवरात्रीच्या सर्व स्वामी सेवेकरांना सर्व भक्तांना खूप खूप शुभेच्छा। आज शिव पार्वती विवाह झाला। आजचा हा अतिशय महत्त्वाचा आणि पुण्याचा दिवस आहे। आता माघ चतुर्दशी म्हणजे महाशिवरात्र आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी येते ती माघ अमावस्या, याला दर्श अमावस्या सुद्धा म्हटलं जातं। 27 फेब्रुवारी 2025 वार गुरुवार ह्या दिवशी सकाळी 8:55 ही अमावस्या सुरू होत आहे। तर ती ह्या संपूर्णपणे गुरुवार ही अमावस्या असल्यामुळे ती शुक्रवारी सकाळी 6:32 ही असणार आहे। तर अशा पद्धतीने ही अमावस्या असल्यामुळे ह्या दिवसामध्ये आपल्याला असं म्हटलं जातं की पहिल्यापासून आलेली पद्धत असते की नव्याचा उपवास करू। म्हणजे बघा, आपल्याला आपल्या पितरांसाठी काही सेवा करायची आहे, पितरांसाठी काही तोडगे वगैरे करायचे आहेत। अर्थात आपल्या घरात काही वाईट गोष्टी असतात त्या निघून जाण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय सुद्धा करायचे आहेत। ह्या दिवशी आपल्याला कर्पूर होम सुद्धा करायचा आहे। या दिवसापासून तुम्ही वर्षभर कर्पूर होम सुद्धा केला तरी आपल्या घरात कुठल्याही प्रकारच्या वाईट गोष्टी म्हणजे ज्या काही वाईट शक्ती असतात त्या लहरी असतात त्या येत नाही। दुसरं म्हणजे पितरांचा भरभरून आशीर्वाद लाभतो। आणि बघा, माघी अमावस्या झाल्यानंतर आपण नव्याचे जे गहू निघतात त्यानंतर आपण आपल्या जी पित्र असतात त्यांना नव्याचे जे गहू निघालेले असतात त्याचा उपवास करू घालत असतो। आता काही ठिकाणी अमावस्या झाल्यानंतर करतात, काही ठिकाणी धुलीवंदनच्या दिवशी करतात। आमच्याकडे धुलीवंदनच्या दिवशी करतात। म्हणजे असं पण आहे की त्यानंतर पण करतात। जिकडे जशी प्रथा आहे जशी पद्धत आहे तसं करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमावस्या आहे बघ, ही पितरांना पण समर्पित आहे। उद्या आपल्याला सकाळी अंघोळ झाल्यानंतर लवकरात लवकर उठून उद्या आता आपल्याला जी पितृबाह्य सूक्ताचं आहे ते फक्त वाचन करायचं आहे। त्यानंतर 8 वाजता अमावस्या सुरू होणार आहे। मग नंतर दुपारी 12 वाजता आपल्याला कावळ्यासाठी दही आणि भात म्हणजे भात शिजवायचा आहे, वाटीभर शिजवायचं आहे। त्यामध्ये मीठ टाकायचं नाही आहे। तो भात त्याच्यावर दही टाकायचं, दक्षिणेकडे बसायचं। दक्षिणेकडे आपण जे काही आपलं बघा पितृबाह्य सूक्ताचं वाचन करण्यासाठी जे आसन असतं ते आपलं जे सेपरेट आसन असतं ते घ्यायचं, दक्षिणेकडे तोंड करून बसायचं आणि त्याच्यावर आपल्याला समोर बसून एक माळ आपल्याला महामृत्युंजय मंत्राची जप करायची। आता याच्यावर आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे, भातावर लक्षात ठेवा थोडेसे काळे तीळ टाकायचे आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा। ही सेवा झाल्यानंतर जी एक संपूर्ण माळ महामृत्युंजय मंत्राचा जपल्यानंतर ते डोळ्याला लावतो, ती डोळ्याला लावायची नाही आहे, ती सरळ त्या भाताला स्पर्श करायची। ही सेवा आपल्या पितरांसाठी असते म्हणून हे करायचं। ते झाल्यानंतर तो भात सरळ आपल्याला कावळा जिथे येतो किंवा कावळेच्या नावाने आपल्या पितरांच्या नावाने त्यांच्या स्मरणार्थ हा भात ठेवून द्यायचा आहे। प्रत्येकाला पितृबाह्य सूक्त वाचणं शक्य नाही। घरातून एकाने वाचलं लवकरात लवकर, म्हणजे कोणीही बाहेर जाण्याच्यात कोणीही देवपूजा करण्याच्यात जर वाचलं तर अतिशय उत्तम। बाकीच्यांनी काय करायचं, दक्षिणेकडे डोकं टेकून आंघोळ झाल्यानंतर दक्षिणेकडे डोकं टेकून आपल्याला नमस्कार हा करायचाच आहे पितरांच्या नावाने। मग तुम्ही सूर्यनारायणाला पाणी घाला, मग तुम्ही देवपूजा करा। ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात। आता हे झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरातली बघा अमावस्या आहे, गुरुवार आहे, त्यातल्या त्यात माघी अमावस्या आहे। मग आता इथून पुढे नव्याचा उपवास करू घातला जातो जेणेकरून त्यांना पुढील वाटचाल मिळत असते असंही म्हटलं जातं। पण आता ह्या दिवशी ज्यांना घालायचं आहे महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ते घालू शकतात। ज्यांना धुलीवंदनच्या दिवशी घालायचं त्यांनी त्या दिवशी घाला। ह्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, पितरांच्या स्मरणार्थ हे झाल्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावायचा आहे त्यांना। आणि पिंपळाच्या झाडाखाली आता हा दिवा तिने सांजेच्या वेळेस लावायचा, अर्थात 6 नंतर तुम्ही कधी पण लावू शकता। मग जास्त पण उशीर करू नका। आपला जो मुख्य दरवाजा आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला दक्षिणेकडे वाटेल अशा पद्धतीने दिवा लावायचा आहे। घरात पाण्याची टाकी आहे म्हणजे पाणी आहे बघा, पिण्याचं पाणी आहे, त्या पाण्याच्या जवळ दिवा लावायचा आहे। ह्या ठिकाणी ना पाण्यामध्ये सुद्धा पितरांचा वास असतो। असं म्हटलं जाते की ह्या ठिकाणी दिवा लावला तर ते तृप्त होत असतात, त्यांना सद्गती मिळण्यासाठी जे प्रयत्न करतो त्यामुळे ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात। अगदी पितर सुखी झाले तर आपण सुखी झालोच समजा, असं म्हणायला काही हरकत नाही। म्हणून मला तरी वाटतं एवढ्या गोष्टी करायला पाहिजे। उद्या 12 वाजता जेवढं शक्य होईल तेवढं हिरण्यदान देण्याचा प्रयत्न करा। हिरण्यदानाला खूप महत्त्व आहे। पितरांच्या स्मरणार्थ हिरण्यदान द्या। घरातील जो व्यक्ती असतो, जो कर्ता पुरुष असतो, घरातील सगळ्यांच्या हात त्या वस्तीला ज्या वस्तू असतात
त्याला लागले पाहिजे. आता वस्तू काय काय, सव्वा पावशेर पेढे आहेत, दक्षिणा आहे, जानवा आहे आणि जे काही असेल वस्त्र वगैरे ते आहे. हे साध्या पद्धतीने वस्त्र नसेल तर तुम्ही सव्वा पावशेर पेढे, दक्षिणा आणि जानवा जोड ह्या वस्तू घ्यायच्या. घरातील सर्वांनी त्याला हात लावायचे आणि 12 वाजता गुरूंना, म्हणजे जे आपले पुरोहित असतात, जे ब्राह्मण म्हणतो आपण, ब्राह्मण वर्ग, त्यांना आपल्याला हे द्यायचे आहेत. ज्यांना आपण पूजनीय मानलं जातं त्यांना हे द्यायचे आहेत पितरांच्या स्मरणार्थ. बघा बऱ्याच ठिकाणी काही म्हणजे खूप कमी प्रमाणात ब्राह्मण हे स्वीकारतात सुद्धा. हे हिरण्यदानाला खूप महत्त्व आहे, लक्षात ठेवा. दिवसभरात तुम्हाला जेव्हाही शक्य वाटेल तेव्हा तुम्हाला काळे कोळसे घ्यायचे आहेत, एक नारळ घ्यायचा आहे, म्हणजे जे श्रीफळ अखंड असायला हवं, सोललेलं वगैरे अजिबात घ्यायचं नाही. त्याच्यावर सुद्धा आपल्याला आता तुम्ही हे देवासमोर बसून पण करायचं आहे. आता हे समोर बसून करताना आपल्याला त्याच्यावर महामृत्युंजय मंत्राची 1 घ्या किंवा 11 घ्या. 11 घेतल्या तर चांगलं आहे, कारण की 11 का घ्यायच्या, त्यांना पुढे सद्गती मिळते. तुमच्या आयुष्यात ज्या काही अघटित घटना घडणार आहेत ना त्या घडत नाही. म्हणून आता कोळसे नाहीच मिळाले, मग एक श्रीफळ घ्या, त्याच्यावर ही सेवा करा आणि मग ते आपल्याला वाहत्या पाण्यात सोडायचं आहे. पाण्यात उतरण्याची गरज नाही आहे, वरतून टाकलं संपलं विषय, अजिबात उतरायची गरज नाही आहे, रिस्क घेऊ नका. दुसरा म्हणजे आता आपण जी सकाळी सेवा करणार आहोत बघा, ते पितरांसाठी, त्या सेवेमध्ये ना ती जेव्हा सेवा होती, जेव्हा ते पितरांना जो काही आपण घास ठेवायला जातो त्यानंतर आपल्याला हातपाय धुवायचे, मगच इकडे तिकडे स्पर्श करायचा आहे. जसं की आपण सकाळी उठल्यानंतर पितरांसाठी जी काही सेवा करतो ना त्यानंतर लगेच आपल्याला हातपाय धुवायचे असतात, मगच सूर्यनारायणाला पाणी घालायचं आणि मगच देवपूजा करायची असते. इकडे तिकडे हात लावू नका. ते जे वस्त्र असतं जे पितरांसाठी सेपरेट ठेवलेलं असतं ते अशा ठिकाणी ठेवा की तिथे कुणाचाही हात लागता कामा नये, कारण त्याला कुणाचा स्पर्श किंवा हात लागता कामा नये, ते त्यांच्यासाठी सेपरेट ठेवा. हे झाल्यानंतर आपल्या घरात अर्थात अमावास्या आहे, मग आपल्या घरातली फरची, उद्या गुरुवार असला तर ही अमावास्याच्या दिवशी मीठ आणि गोमूत्र टाकून तरी अर्थात आपल्याला ही फरशी पुसायची आहे. थोडंसं गंगाजल मिळालं तर चांगलंच आहे. गंगाजल टाकून आपल्याला ही फरशी स्वच्छ पुसायची आहे. त्यानंतर आपल्या बघा दारात आपल्याला ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही आपल्या घरात वाईट शक्ती आहेत त्या निघून जातात. पण ज्या घरात हे असतं ना बघा, वाईट शक्ती लहरी असतात, कटकटे असतात, चिडचिडे असतात, मग ह्या दिवसापासून आपल्याला ना घरात एक कर्पूर होम करायचं आहे. एक श्रीफळ घ्यायचं. आता ते श्रीफळ तुम्ही प्रत्येक अमावस्याला, प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही हे वापरू शकतात. आता हे काय करायचं आहे, अमावस्याच्या दिवशी एक श्रीफळ घ्यायचं, 3 सांजेच्या नंतर मग याच्यावर 2-3 कापराच्या वड्या, ते पण किमसीने, तो जास्त वेळ जळतो म्हणून सांगते. त्यावर आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची 1 माळ घ्यायची आहे, नवरनव मंत्राची 1 माळ घ्यायची आहे, गायत्री मंत्राची 1 माळ घ्यायची आहे आणि आपल्याला याच्यावर गायत्री मंत्राची माळ घेऊन झाल्यानंतर तुम्ही महामृत्युंजय मंत्राची माळसुद्धा घेऊ शकतात. घराच्या वाईट लहरी असतात, वाईट शक्ती असतात, त्या सगळ्या निघून जातात. असा हा अतिशय प्रभावी सेवा आहे. ताई ते नारळ खराब होतं, ते तडकलं, ते खराब झालं, नंतर ते तुम्ही कधीही वाहत्या पाण्यात सोडून द्या. पण प्रत्येक अमावस्याला 1 नारळ वापरला तरी चालेल. तर जोपर्यंत खराब होत नाही तोपर्यंत समजा आपल्या घरातली वाईट शक्ती निघून जाते. तुम्ही जोपर्यंत तो कापूर जळत आहे तोपर्यंत त्यावर ही सेवा करीत राहा. खूप चांगला फरक जाणवून ही केंद्रातली सेवा आहे आणि महाराजांच्या कृपेने मला तरी वाटतं प्रत्येक सेवेकरी हाय ना स्वामी भक्तांमुळे अतिशय चांगल्या मार्गात राहावं, त्याचे आपण कल्याण व्हावं, तो सुखी व्हावा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो सुखी व्हावा. कितीही गडगंज संपत्ती असली तरी तो सुखी असतोच असं नाही आहे, पण तो सुखी असला ना, त्याच्याकडे कितीही पैसे आले तरी तो मनापासून सुखी असला, समाधानी असला तर त्याला खूप मोठा आनंद मिळून जातो. पितरांसाठी ही सेवा करा. त्यांना आपण जे काही देतो त्यांच्या स्मरणार्थ त्यांचा स्मरण ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला त्यांनी दिले आणि आपण त्यांना विसरून जाणं हे चांगलं नाही आहे. त्याच्यामुळे दिवस बदलायला वेळ लागत नाही. म्हणून एकच सांगते, प्लीज कृपा करून उद्या मागे अमावस्या आहे, याच्यानंतर आपल्याला नव्याचा उपवास करू घालायचाच असतो. अमावस्याच्या नंतर कोणी पौर्णिमेनंतर घालतं, पण आपल्याला हे करायचंच आहे. तेव्हा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ इथंच थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.